रोजच्या स्वयंपाकामध्ये सर्रास आपण शिमला मिरचीचा वापर करत असतो। त्यामध्ये आपण लाल, पिवळी, हिरवी शिमला मिरची वापरत असतो आणि खूप जणांना ती आवडते सुद्धा। पण या शिमला मिरचीबद्दल मजेशीर गोष्ट तुम्हाला माहित आहे का की या शिमला मिरचीमध्ये मेल आणि फिमेल शिमला मिरची असे दोन प्रकार असतात। तसंच 1, 2, 3, 4 आणि 5 बम असलेली शिमला मिरची सुद्धा येते। यामध्ये आता काय फरक आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर माझ्या हातामध्ये जे आहे ती 4 बम असलेली शिमला मिरची आहे आणि ती आहे फिमेल शिमला मिरची। म्हणजे फिमेल शिमला मिरची ही 4 आणि 5 बम असलेलीच असते आणि ॲज कंपेअर्ड टू मेल शिमला मिरची याच्यामध्ये बिया जरा जास्त असतात आणि ही शिमला मिरची चवीला थोडीशी गोडसर असते। त्यामुळे ती आपण सॅलड मध्ये किंवा कच्ची सुद्धा खाऊ शकतो। तर इथे तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला 5 बम असलेली शिमला मिरची कापून सुद्धा दाखवलेली आहे। तर हिच्यामध्ये बिया जरा जास्त निघालेल्या आहेत। ही आहे फिमेल शिमला मिरची। आता ही तुम्ही सॅलड मध्ये सुद्धा वापरू शकता। त्यानंतर आता ही घेतलेली आहे 3 बम असलेली शिमला मिरची। तुम्ही बम म्हणा किंवा लोव्ज म्हणा। तर इथे मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे आणि ॲज कंपेअर्ड टू फिमेल शिमला मिरची याच्यामध्ये कमी बिया निघालेल्या आहेत आणि ही आहे मेल शिमला मिरची। ही चवीला थोडीशी तिखटसर असते त्यामुळे ती आपण भाज्यांमध्ये, पिझ्झा म्हणा याचा कुक करूनच म्हणजे खाऊ शकतो। आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ती 4 बम किंवा लोव्ज असलेली शिमला मिरची आहे। इथे मी तुम्हाला ही कट करून दाखवलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय ॲज कंपेअर्ड टू मेल शिमला मिरची याच्यामध्ये बिया जरा जास्त निघालेल्या आहेत। ही फिमेल शिमला मिरची आहे आणि ही थोडी स्वीटसर असते। तुम्ही ही सॅलड मध्ये सुद्धा वापरू शकता, कच्ची सुद्धा खाऊ शकता। आता 1 आणि 2 बम असलेली शिमला मिरची मला मिळालेली नाहीये त्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ती दाखवू शकत नाही। तेव्हा फ्रेंड्स, आजची शिमला मिरची बद्दल मजेशीर माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।